त्याचे किती सांगितलं तर कमीच येणार राजाचं. हां कमीच येणार. मग सगळं कचरातनं बाहेर आणून मला जगवलं येणार राजानं. हां माणसात आणलं हे माणसं 100% माणसात आणा. 2 वर्षात कुठं आणा 7-8 महिन्याचं एवढं झालं. एक वर्ष 1.5 वर्षाचं काय आणा हायस्ट म्हणलं तर आणा 20 पर्यंत काढलं बघा एका दिवसात 20 गाय काढलं. हां गटपर्व चॅम्पियन झाला ना. हां आदतमध्ये कंकणवाडी बी चॅम्पियन झालं. हे घर बांधायचं राहिला घर बांधायचं राहिलं वाणा. मग राजा होता तेव्हा ना घर बांधायचं म्हणून 7-8 लाख शिल्लक केलं होतं ना. राजाचे हो ही प्रधानच होणार. तुमच्या चुकीनेच गेला. माझ्याकडे चुकी म्हणाच ना रोज 10-12 15 त्याच्याच विचार केला सर. माझ्या राजा जात होतो. म्हणजे राजाने लाख माहिती करून दिली. दिला हा महाराज काय वाणा पडल्याला उठत नव्हतं वाणा. ही राजात किती सांगितलं तरी आणि कमीच. दिवसात एक टाइम तर त्याच्या राजाच तोंड बघतो ना ते व्हिडिओमध्ये. तिकोंडीमध्ये आलोय आणि तिकोंडीमधूनच कर्नाटक बॉर्डर चालू होते. इथून इकडे कर्नाटक आहे आणि इथून इकडे महाराष्ट्र आहे. दयाभाऊ महाराष्ट्रात आहेत, मी कर्नाटकमध्ये. अण्णा आहे ना राजाची पैदास. मी हेच विचारणार होतो त्याच्या आधीच अण्णा बोलले. देखून पण जास्त येतं राजाच्या वंशावळ. चेहरा ही एकदम लगेच कळणार आहे ना. राजाच्या पैदाशी लगेच कळतात. ओळख येत ना तोंड पण सगळं त्याचे काय. राजाच 1 नंबरचं पहिला पण बघितलं ना राजाचं ओळखूच येतं येणार आहे ना. हां ते राजाचं नातवंड ना ते हे नातो कोंड आहे. हा कोण आहे त्याचा बाप कोण येत. त्याच्या बाद हे आपण नागावचं बैल नागावचं बैल जोरात वासू आहे. हां आपल्यासोबत शिसाळ साहेब आहेत आणि पलूसचे शिसाळ साहेब आहेत. आणि त्यांची आग्रह होता की तिकोंडी राजाच्या दावणीची व्हिडिओ खिलारकावच्या चॅनलवर आली पाहिजे. ते स्वतः घेऊन आलेत मला तिकोंडीला. म्हणजे कर्नाटक बॉर्डरवरती तिकोंडी गाव आहे तिथं घेऊन आलेत की म्हणले ह्या एक माणसाचं खिलारवरती खूप मोठं काम आहे. हे जातीवंत ज्या पैदाशी आता दिसत आहेत त्याच्यामध्ये तिकोंडी राजाच्या मालकाचं खूप मोठं श्रेय आहे. त्यांची एक व्हिडिओ बनवायची. शिसाळ साहेबांची इच्छा होती ह्या दावणीची खिलारकावरच्या मुलाखत आली पाहिजे. ते आता तुम्ही बघू शकता. हा तिकोंड राजाचा नातू आणि तो पलीकडला आहे तो पण नातूच. आता आपण अण्णांशी बोलूया. तुम्हाला अण्णांची ओळख करून देतो. नमस्कार अण्णा. नमस्कार अण्णा. हे तिकोंडी राजाचे मालक शेवटचे मालक हा शब्द प्रयोग करतो मी जाणीवपूर्वक. श्रीशैल्य रामचंद्र दळवाई तिकोंडी. आता इथून पुढचा प्रवास ते तुम्हाला सांगतील. अण्णा ही राजा वळू झाला तो प्रसिद्धच झाला. म्हणजे पैदाशी चांगल्या पडल्या त्याच्या लोकांची पैदास त्याच्या बऱ्याच किमतीला जायला लागल्या. पैदाशी चांगल्या पडत होते. ते वळू यायच्या अगोदर तुमच्याकडे वळू होते का आधी. हे राजाच पेक्षा ते सिंगमोडकाचं सोन्या म्हणून ओळख होतं की ना माझ्याकडे. हा मग तो राजाचाच बाप. हां राजाच बापांना सिंगमोडका सोन्या. त्याच्या अगोदर पण होते. त्याच्या अगोदर 2-4 बैल होतो अण्णा माझ्याकडं. आता कसं झालंय ना ही सोन्या सिंगमोडका आलं बघा तेव्हापासून वासरू बी चांगलं पडायला लागलंय. मग सिंगमोडका सोन्याची पडलंय तरी बी आता ही राजा काय पडलं बघा तेव्हा आता 40,000 50,000 50 धरून इकडंच वाढणार. हे राजा काय आलं बघा लाख आम्हाला माहीत नव्हतं वाढणार. ती जन्मल्यानंतर 1,00,000 1.5 लाख 2 लाख ते जे आहे बघा 50 धरून 50,000 धरून 14 लाखपर्यंत एक वासरू विकलं बघा राजाच्या. हां
आता लाख आम्हाला कळत नव्हतं की राजाचं आल्यानंतर आम्हाला लाखचं पुढं कसलं बसलं तर लाख वाढणार. हां म्हणजे राजाने लाख माहिती करून दिली. दिलं अण्णा. तुम्ही कितीला घेतलेला राजा? राजा आम्ही 140ला घेतला होता अण्णा. 140. 140ला पाय सगळं गेलो होतं अण्णा. ते दर्शन मागचं पाय दोन्ही गेलो होतो. त्यासाठी मग आम्ही बघितले. मग पाय बघितल्यानंतर एक वाटणार त्याला बघितल्यानंतर एक वाटणार. मग आम्हाला कसं राजावर माणूस बसलो होतो अण्णा. पहिलं राजाचं आई ही येल्यानंतर राजा येल्यानंतर त्याची आई भरवायला सिंगमोडकं सोन्याकडं राजाचं बापाकडं आल्यानंतर तवा त्या बैलाचं सिंगमोडकं सोन्याचं ती किडनी फेल झालं होतं अण्णा. मग आम्ही इथं बसलो होतं त्या आपलं ह्याने बेळुंडीचं शरणार्थ काका आल्यानंतर मग ही असं झालं काका माझ्या असं होऊन आम्ही डोळ्यात पाणी घालतो बसलं. कशाला इथं बसतंय चल तर ह्याच्याच मुलगाच आहे ह्या म्हणलं राजाला हो. मग मला नेलं ना तर जाऊन बघितलं 4 महिन्यात वासरू 1 नंबर. माझी परिस्थिती आवड होतं ना तेव्हा. मग काय करायचं ना हे काका आम्हाला ही सांभाळायचं म्हणणार मला होत नाही. माझ्या संसाराचं मला अडचण. मग ह्या 2 वर्षाला आम्हाला येणार काका नको हीच तुम्ही काय तर तुम्ही शेळी आहे म्हस आहे त्याला दूध पाजा लाखापर्यंत जाता म्हणलं. कशाला रे ही घेऊन जाऊ एक म्हस बी देतो घेऊन जाऊ म्हणलं. आमचं ताकद तेवढं नव्हतं ना म्हणताना त्याला सोडलं. मग परत काय झालं ना चेडचेड यात्रामध्ये शिवनूर शॉप काकानं 1,20,000ला ती वासरू घेतला. मग बेळुंडके काका मला येऊन काय म्हणले मग आम्हाला ती पेड द्यायला आलं आहे. कशाच काका पेड म्हणलं तर ती वासरू ऐकलं आहे शॉप काकाने 1,20,000. मग तवापासून अण्णा माझ्या मनात बसलं होतं ती बैल राजा. त्याच्याकडून कोण घेतलं अण्णा शिवाब काका घेतलं आहे. शिवाब काकाकडनं ती अशोका घेतला आहे. अशोककडनं जिनापणा घेतलं आहे. जिनापणाकडनं गटापर्वत 1 नंबर झाला अण्णा. मग दिवसभर त्याच्या मागं बसून तीच बघणार अण्णा. ही का आता काय मिळतं अण्णा आम्हाला 2.5 लाखाला त्यांनी घेतलं होतं आता मिळत नाही म्हणून बसून म्हातार झालं तर येईल म्हणून माझ्या मनात होतं. मग परत अशोकाकडे गेलं आहे. मग जनापांना गेलं जनाकडं अशोकांना गेलं हिवरगाव सतीशांना नेलं आहे. परत काय अशोकाने घेतल्यानं तवा आजार पडलं होतं. मग त्या टायमाला आम्हाला ह्या शोध लागल्यानंतर अण्णा जाऊन राजाला आणलं बघा. आम्ही जाताना मला पैसे नव्हतं अण्णा. 4 दिवस मी फिरल्यानंतर एक इथं जुमनाळचं गुरु म्हणून पोरं मला 500 रुपये गाडी कर्ज दिलं. त्या 500 रुपयावर अण्णा राजा बैल आणला बघा. मग ते पैसे कधी दिले मग नंतर अण्णा त्याला म्हणलंय 6 महिना उधार 6 महिना काय वर्षानं द्या म्हणलंय हो. त्या अशोकानं बी पण तेव्हा तो मरायच्या स्टेपवर होता. हा मरायचं काय हो अण्णा पडल्याला उठत नव्हतं अण्णा. हां असं झालं होतं. मागचं पाय दोन्ही बी जमिनीला टेकत होता. मग तसला माझं मन त्याच्यावर होतं की अण्णा देवान दिलं म्हणतो. त्यांना मी म्हणलं अण्णा माझ्यावर पैसे नाही बाबा 6 महिना उधार दिलं तर आम्ही बैल देतो म्हणल्यानंतर अशोकानं काय म्हणलं काका 6 महिना काय वर्षानं द्या म्हणलं मला. मग तसं ठरवून अण्णा बैल आणले बघा. आणून मग आम्ही 2-3 महिन्यातलं तसं चालू झालं अण्णा बैल. एक गाई काढायचं एक नाही. मग 4 माणसं असं म्हणणार तसं म्हणणार चालणार किंवा अण्णा. मग 1 वर्ष सांभाळलं आहे. पुढच्या वर्षी काय वासरू पडायला लागलं बघा अण्णा. मग तवा राजाचं 3रा वर्षी राजाचं फुल हवा आलं आहे ना राजा आपण सोडून गेलं बघा. 3ऱ्या वर्षातच गेला. 3च वर्ष अण्णा माझ्याकडं. मग चालू किती 2 वर्ष राहिला. हां 2 वर्ष. 1 वर्षात तसं असं ना 6 महिने तर अण्णा 10, 12, 18 10, 12, 18 रोज अण्णा 10 तर नाही म्हणत तर 5 पुढं अण्णा गाई. हां हायेस्ट किती काय केलं. हायेस्ट म्हणलं तर अण्णा 20 पर्यंत काढलं बघा एका दिवसात. 20 गाय काढल्या अण्णा. आणि काय दर होता दर अण्णा मी 1500 ठेवलं होतं म्हणा त्या टायमाला. काय गरिबांना काय 500 देणार 1000 देणार कोण असू दे बाबा 1500 देणार. आम्ही काय एवढं केवढं नुसतं दर म्हणलं तर 1500 सांगतो तो अण्णा. हां काय देईल ते घ्यायचं. हां देईल ते घेणार अण्णा. कुठं अण्णा पुण्या सातार कराड इकडं सोलापूर अक्कलकोट अफजलपूर इकडं बागलकोट आणखीन जमखंडी तेरदाळ कोल्हापूर एवढं हो अण्णा. जिल्ह्यात नाही एक गुरं आला तर 10-15 गुरं येणार अण्णा राजाला. आज गुरं नाही बरं तर उद्या आजचं गुरं उद्या असं बरवायचं अण्णा. ह्या काय सांगायचं राजाचा किती सांगितलं तर कमीच अण्णा. किती गाय झाल्या त्याचे अण्णा 2,500 वर झाला बघा. 2,500च्या वर झाला 2 वर्षात. हां 2 वर्षाचा. वर्षात कुठं अण्णा 7-8 महिन्याचंच एवढं झालं. एक वर्ष 1.5 वर्षाचं काय अण्णा कधी तर एक यायचं. 1 वर्ष तर काय नाही म्हणायचं बघा. कधी तर एक यायचं नाही तसं असंच चालू.
जेव्हा पैदाशी पडल्या तेव्हा हा तवा बघा ना 7-8 महिन्यात तर काय रेटच पाडून गेलं. आम्ही 2-3 बैल सोडत तर माझ्या राजा मला आता कळा लागलो राजा अजून राहत होतं का असं वाटायला लागलं. मी आलेलं माणसाला हा या बाबा बसा सोडायचा ना हीच विचार केले. राजाच विचार मी केला नाही ना त्याचाच विचार केला सर राजा माझ्या राजा जात होतो ना एकदम पाडत. त्या दिवशी 14 गाई भरला आहे ना त्या दिवशी. हां त्या दिवशी काय 14 गाई भरलोय. रात्री काय झालं त्याचे चंदी वगैरे सगळं काल आहे. पहाटे 4ला काय देवाला माहीत बघा ना एकदम काय उठायला गेलं काय पडलंय बरं. ते काय वैरण बंद केलं नाही काय नाही त्याला ताप नाही वगैरे नाही काय नाही बघा ना. हा हेच जागा बघा ह्या जागावर त्या जागेवर राजा. हां ह्या जागेवर राजा होता ना. हे तर काय उठायला काय गेलं बघा असंच इथंच बसलं होतं त्याला. आणि त्या जागेवर सोने. हां त्या जागावर ते हां त्याच्या मुलगा सोन्यावाला. तुमचं दोन्ही मोठे वळू इथंच गेले. इथंच गेला ना त्याच्या बी समाधी इथं पुढे केलं बघा ना. दोघांचे. हां दोघंच आहे का ना सोन्याची बी आहे राजाची बी आहे ना आता. तिथंच आम्ही पूजा करतो ना त्याच्या रोज पूजा करतो ना. मग त्याने काय राजाचं फेब्रुवारी 7 तारीखला मग सोन्याचं एप्रिल 2 तारखेला वाढला आहे ना. 1 वर्षात बघा ती असं झालं. राजा गेलं ओळू आणलं दुसरं. हो राजाचं भाव आणलं की आणा मी ते उमरजचं ते आणलं आहे ना. आणून मग परत काय केलं आहे ना ती वळू जरा लई ही होतं ना. मग त्याच्यासाठी आम्हाला ज्या जरा अडचणमुळं आणा ती वळू विकलं आहे ना. ती वळू विकू ना मग परत काय केलं ना मी ते नागावचं त्या बैल आणलं आहे. मग त्या बैल आणल्यानंतर त्याला बी जरा आजार पडायला लागला ना. परत काय केलं ना ह्या वासरू ही परत दादाकडे ती आणलं बघा त्या वासरू आणलं आहे. दाखवूया का ते. हां ना ही वासरू आणलं आहे ना. ती नागावचं बैल गेल्यानंतर हे आणून मग परत काय झालं ना ही बैल आहे का नाही ही आता कलोड सावकारची ही. मग परत ती आपलं दादा घेतलं होतं त्याच्याकडून मग आपल्याकडं ह्याच्याकडे नंतर हा आणला. हां हा कुठं फिरला. ही आहे ना ही पुण्यात नाही ती आपलं ती कलोड सावकार घेतलं होतं. कलोड सावकारकडं मीच घेऊन आणलं आहे ना ह्याला. हां ही तेव्हा 5,00,000 आणलं होतो. ही दृष्टीने जरा पाय हे झाल्यानंतर मग आम्ही 2.5 लाखला हे घेतलो सावकारकडनं कलोड सावकारकडनं. मग परत काय झालं हे बी कलोड सावकारचं आणून आम्हीच इसकून दिलं होतं. मग ही बैल काय झालं आहे आपलं बेलवड दादा घेतलं होतं. मग घेतल्यानंतर आपल्याकडनं ती मग सावकार परत काय झालं मला माहीत नाही. मग सावकारकडनं मी ही दोन्ही सावकारकडनं घेतलेलं बघा. कितीला घेतला. ही आला वय ना 5.5 लाखला ना. 5.5 लाखला. तो गटप्रभा चॅम्पियन ना त्याने 7 लाखला विकलो होतो ना ह्या बैल. मग सावकारकडं आम्ही असं तसं बोलून आम्ही हे केलं. आता ह्यो सायदाती. हां सायदाचा झाला ना. आणि ही 64 झाला ना आता. हां आता ह्याच्या किती रोज गाय असते. आणि आपण कसं असतंय ना आता गयाचं जरा कमीच आहे ना. आम्ही आलं का नाही एका दिवस 4 येतं एका दिवस 2 येतं आज 1 बी नाही बघा. हां आज 1च आलं होतं ना. हां मग एका दिवशी 1 बी नव्हतं ना असं होतं. मग कोणाला ह्या सोडा म्हणलं तर ही सोडतो. कोणाला ती मोठं माप आहे ती सोडा म्हणलं ती सोडतो ना. ती माणूस कसं सांगतात त्याच्यावर आणलं. हां मग लोकांना कोणता जास्त आवडतं. लोकांना काय म्हणताय ही मोठं माप हे आहे. ही एक माणसं ही म्हणताय. मग हे मग काय म्हणतं बारकं माप आहे ही जरा पाय बघून ही जरा पाय असं तसं म्हणतंय. मग ज्यात कोणाला काय कळतंय ही सोडा म्हणतंय. ह्यांना कुठलं ते कलर पाहिजे ती म्हणतंय. दोन्ही बी आहे ना. ती बेडलं काय करा हे बघली ही माप जरा जास्त आहे ना ही मापार जरा कमी आहे. हां दोन्हीचं मग हे राजाच ना खानदान ह्याच्या आई वेगळं ह्याच्या आई वेगळा ना. हां जातीला सरस कोणता. जातीला म्हणा ना ही कॅटेगरी केलार होतं आहे ना. ही काय कोसा केलार असं होतं. हे कसं आहे त्याच्या आईवर जरा शिंपंग लय खळा आहे ना ती कॅटेगरी असं म्हणता येईल ना. ती आपलं महाराष्ट्रामध्ये 1 नंबर बैल आहे ना ती बी. हां ही बी आपलं बी चालतं आहे ना. कर्नाटक महाराष्ट्र बी चालतंय. ही कर्नाटकात ज्याला जास्त चालत नाही ना ह्या बैल. हां ह्याला हे लई कोसं चालत नाही त्याला पांढरं म्हणता येईल ना. पांढरं पाहिजे म्हणता येईल ना तिने. गटप्रभा चॅम्पियन झाले. हां गटप्रभा चॅम्पियन झाला ना. हां आदतमध्ये कंकणवाडी बी चॅम्पियन झालं. हे त्याला असं बट्टा बिट्टा काय हे काय बट्टा नाही काय नाही बघा की ना सगळं ती बट्टा वगैरे काय ना भोवरं नाही काय नाही. हां सगळं 1 नंबर आहे ना. ती आता जरा खराब झाला आहे ना. हां
आता काय पाऊस नाही काय नाही हो. आता गया काढायला समाधान मारायचं नाही काय नाही. हां पारा सगळं आपलं बारकं पोरं बितरता येणार याला. आता 2च वळू. हां तर 2. आणि गाई काय आहेत का? गाय नाही वळणा. पहिलं गाय होतं ना, गायच काय झालं कोणाटा वळणा. हे तर दुसरंच घरातलं एक आपलं गाई होतं चांगलं आहे ना, ते घरात ती शांतीमुळं ते नेलंय. नेऊन काय आम्ही आणलं बघा, तेव्हा काय लंगला लागलं गाई. तेव्हापासून त्या गाई गेलं बघा, तेव्हापासून मला गाईचं होईना झालं. त्यामुळं आम्हाला मग एका दोस्तानं आपलं गावचा एक आपलं मावळा दे एक शाना आहे, त्याने मग काय म्हणले, आता तुला काय ते त्याच्या पिढं तुझी आहे गाईचं, गाई आता तुझ्याकडे थांबत नाही 5-6 वर्ष थांबा म्हणले. नंतर आम्ही गाईचं आणणार नाही. कोणाला तर तुमच्यासारखाला पाहिजे म्हणलं तर ना आणायचं, तुम्हाला इसून द्यायचं, एवढं करतो पण आम्ही पाहता नाही. अजून 1 वर्ष भराना, मग पुढच्या वर्षी गाई बांधू केलं. त्याचं काय वैशिष्ट्य सांगते लोक काय आहे? म्हणजे आता समजा नवीन माणसाला कळणार नाही की काय बघायचं असतं, नाही तर काय. अण्णा न बघायचं म्हणलं तर तुम्हाला सांग का ना, हे जर शिंगा म्हणा, हे जर नाकड म्हणा, हां हे जर लांबी उंची सगळं हे जे ही बघायला पाहिजे. मग ही कातडी मऊ पाहिजे अण्णा, जाड नसून. केस बी जे मजबूत बारीक असा वाढणार ही म्हणलं तर जात. मग ही चमड्याचा रट्टा असला का नाही ना, ती चॅप्टर होत नाही ना. हां हे जातात म्हणलं तर म्हणा केलार जात चॅप्टर होणार. हां हां खरं सर पुढचं असं आहे ना. जरा पुढं ಮುಂದೆ ಬಾತ ಮುಂದೆ ಬಾ ಸರಿ ಮುಂದೆ. दुसऱ्या लाईनचा वळू नाही ठेवलं तिथे. हे नाही ना, पहिलं होतं ना त्याच्या अगोदर दुसरं लाईनचं होतं ना माझ्याकडं. आता ही राजाचं ते शिंगमोडका सोन्या काय आणलं बघा ना, तेव्हापासून मग शिंगमोडका सोन्या गेल्यानंतर राजा आलाय. राजावर काय मन बसलं आहे ना, राजाच कांदा सोडून मला मनच नाही ना, तुम्हाला खरं सांगतो. अजून मी होऊस तर बांधा तर मी राजाच कांदाच बांधणार, ही खरं गोष्ट. कसं आहे त्याच्यावर माझे प्रेम. राजानं काय झालं ना, मी जन्मापासून मी देण्याचं लई ह्याच्यात होतो ना. राजा काय आला बघा, सगळं देणे पाणे सगळं पाक काढून मला त्याच्या नावावर घर बांधणार होता. मग त्यांनीच गेला ना, ते दगडं पगडं सगळं आणलं होतं हो. मग घर बांधा म्हणून तर काय राजा गेला बघा. मग देवच आहे ना मला. मग सगळं एक पैसे मला देणे नाही काय नाही ना, हा एवढं मी स्वच्छ आहे बघा. हां म्हणजे जेवढं कर्ज होतं ते राजा हे काय म्हणा, मी जन्मापासून मला देणे हो आहे ना. हां म्हणजे जन्मापासून कर्जात होता. हां कर्जात होता अण्णा. इथं कुठं वा एक अर्धा पोती बी हिथं शाळं आम्हाला बाजरी पिकत नाही वाटतं अण्णा. 5-6 बोर हिर अण्णा पाईपलाईन सगळं राजावर हो अण्णा. लय कमवलं. त्याचे किती सांगितलं तर मी मला देवच आहे ना ती. हां मग सगळं कचरातनं बाहेर आणून मला जगलो अण्णा राजानं. हां माणसात आणलं. हे माणसं 100% माणसात अण्णा. मी तरी बी अण्णा एकदा किती बी दिलं तर हे एवढं द्या तेवढं द्या गाई बरवाला मी कधी बी कोणाला बोला नाही. एक माणूस काय केलं ना, वासरं ऐकून मला पैसे दिलं ना. जत्रात वासरू ऐकून मला पैसे दिले. एक काका गेल्या वर्षीच वासरू ऐकलं घ्या म्हणून मला पैसे दिले ना. हां असंच ना काय झालं. आता माझ्या कसं आहे 4 माणसं मला पाहिजे. हां ए असं अण्णा ह्याच्यात आहे मी ह्याच्यावर अण्णा पैसे गमवायचे हे नको अण्णा. आम्हाला ह्याच्यावर माझे प्रेम आहे हे आम्हाला पाहिजे. मी होऊस तर मला राजाच कांदा तुम्ही फाळा हे 100%. हां राजाची समज दाखव. राजा समाज हित आहे अण्णा. डाळिंब तुमची काय? हो आपलंच अण्णा. ही सोन्याचं अण्णा. ही सोन्याची. ही सोन्याची अण्णा. ही राजाची ही समाधी बांधा ना, ती मग बांधल्यानंतर ती वारला का ना सोन्या. ही राजाचं ही बांधल्यानंतर सोन्या वारल्यानंतर तथंच अण्णा हे केलं अण्णा. राजाची समाधी. हां राजा समाधी अण्णा.
माथ्याला बैठ राजाला किती वर्ष झाली हो आता? आता बघा की अण्णा फेब्रुवारी 2 तारीखला 4 वर्ष झालं अण्णा. ही 5 वर्ष चालू झालं अण्णा. 5 वर्ष चालू. हां फेब्रुवारीला 4 वर्ष, इकडं पुढे 5 वर्ष चालू झालं ना राजावारून. किती दाते असताना गेलो? कडल दात आताच पाडलं होतो अण्णा. एक कडल दात पाडलं होतं अण्णा. हां ती काय वय नाही काय ना अजून अण्णा. अजून 4 महिना 4 वर्ष जगतो, 4-5 वर्ष जगतो तो अण्णा. ती काय म्हातार होऊन गेलं ना अण्णा. बैलाला मी माझ्याकडे चुकून घबरा माझ्याकडे असं होऊन राजा गेला अण्णा. खरं सांगायचं म्हणा तर म्हणजे तुमच्या चुकीनेच गेला? माझ्याकडे चुकी म्हणायची की अण्णा. रोज 10-12 15 5 पुढं हो अण्णा. गाई सोडायची म्हणत तर काय अण्णा. किती बी घालतो तो मी बी त्याला काय मटेरियल घालायचं घालतो तो अण्णा. मग हिर अण्णा हिर बंद पडतंय हो. हे तर जनावर आहे. हां असं होऊन मग त्या टाईम मला बी कळलं नाही ना. आता मला कळून काय उपयोग आहे ना आता बोलून तर असं झालं आहे ना. अण्णा आता सोन्याची आठवण येते हे राजे हे आठवण येतं की अण्णा. एक दिवसात तर मोबाईलमध्ये त्याला बघितल्याशिवाय मला करमत नाही ना अजून तर बी. हां अजून 5 वर्ष चालू झालं करपणं. एक दिवसात एक टाईम तर त्याच्या राजाच तोंड बघतो अण्णा. ते हिडव्यामध्ये हां ज्यातमध्ये पहिलं काढलं होतं म्हणा ना त्या हिडवे माझ्याकडे आहे अण्णा 2-4 ते बघतो अण्णा. मग त्याचे ही माती करल्याला ही फोटो बघत नाही. ही फोटो बघितल्यानंतर मला वेगळं होतं म्हणून पोरानं त्याला डिलीट केलं आहे ना. माझ्याकडं नाही आहे ना. आता ते हलगीवर जायचं यायचं हे सगळं आहे ना. परत आपलं शिरकान येण्याकडं ते त्याचे गाई बरोवाची बी आहे त्याच्याकडं ना फोटो. त्यांनी सोडता आहे ना अण्णा. सोडा म्हणलं तर त्यांनी सोडलं ती बघतो अण्णा. दिवसात एक सला तर राजाच मला आठवण 100% नाही म्हणत तर मी जेवण करू झोपताना तर त्याला बघून मी झोपतो बघा ना. तेव्हा शांत होतं बघा ना. ही राजात किती सांगितलं तर अण्णा कमीच हो. सोन्याचं हे बात नाही ना. नाही ह्याला तर राजा त्याच्यावर लय मन होतो ना. ए राजा काय मारणार नाही काय नाही ह्यानीच तर सगळं बघणार बघा. राजाला पुरं खाणं पिणं सगळं ह्यानीच तारणार बघा. हां मी नुसता मालकच एवढाच म्हणाच बघा ना. ह्याने त्याचं खाणं पण ते दूध पाजायचं म्हणून त्याने केलं आहे ना. हां मग गाई बरवायचं म्हणलं तर काय तर जरा त्याला दम वाटला का नाही ह्याने येऊन असं काय केलं. हे घेऊन ये रे एक चाबूक म्हणल्यानंतर आलो थांब म्हणल्यानंतर चढणार बघा अण्णा. लई छान होतं राजा. ह्याने सगळं त्याने माझ्या 2 मुलगा आहे ना मुलगापेक्षा ह्याने मी नवरा बायको आहे ना त्याला लई सांभाळलं आहे ना. हां राजाला तर म्हणताना राजा आम्हाला राजा होऊन गेला आहे ना. तुम्हाला खरं सांग म्हणतात राजाच्या मालकीन. हां मालकीने हां हीच मालकीन बघा राजाच मालकीन. मराठी येते? मराठी कळते कर पण बोलायला तेवढं येत नाही ना. हां माताडायला भरते तंद्र. हां नाही त्याने बी राजावर ना मोकळेच आम्ही सोडतो तो ना. या म्हणत तर येणार जा म्हणत तर जाणार ना. लय शाना हो राजा. हां मी बी सगळं बैल बघितलं करपण तेवढं शाना बैल. आता ही बी आहे करपणा ना. दावा सोडल्यानंतर कोणकडे जात आहे करपण त्याच्यासारखं ही गुण येत नाही ना. हाय तरी बी त्याचे गुण वेगळं आहे ना. राजाचे हो ही प्रधानचे होणार. यात्रेत बिना दाव्याचा होता. बिना दाव्याचा ना. मी गरीब कुणा तर काय तर पोरं ही अडवलं तर उगा आम्ही दाव लावतो होतो ना. जत यात्रेमध्ये ते सोडा असं म्हणल्यानंतर मी वसड्यांचं ते आकडा ही सगळं काढूनच मी फिरलो आहे ना बैल. हां लय छान हो बैल. ते गैयाला लागलं तर अण्णा गै तकड्याकडे हालक ए बाबा उतर म्हणत तर उतरत होतो अण्णा. हां असलं बैल ते. त्याचे किती सांगितलं तर कमीच आहे ना राजाचं. हां कमीच आणा. हे बाप लेकाच्या. हां बाप लेकाचा ना. हे तर सोन्याचं ही राजाचा ना. ते बी त्याचे काय समाधी आम्ही हे केलं नाही ना. हेच केलं ना. हां ते एक चांगलं कालवड होतं ना. ह्या पलीकडे बांधलं आहे ना. त्या टायमाला 1 लाखाला मागतो तो ना कालवाडला. मग ती बी वारलं आहे ना. म्हणून मग आम्हाला गाईच माझ्या जायगाला होईना म्हणताना आम्ही गाईच बंद केला ना. दावणीला हां गाईचं नाही ना. आता आलं तर मग बी यांना अजून 2 वर्ष सोडून 2 वर्ष सोडून मग गाई घेतो. हां आम्हाला काय असं वस्तू एक आम्ही गाई पाळायला येत नाही का. आता आपलं माझं नशीब कोड आहे म्हणताना आम्ही सोडला ना. जाऊया तिकडे. हां चला ना. चला ना.
ही कसं आहे ना बट्टा म्हणलं तर हा. हिथं सुळे असताना बेडी सुळे होत्या ना हा ही गुडघ्या धरून एवढं असलं का नाही मग हिथं धरून हिथं हा. पुढे पुढे ही असला का नाही ही सुळे असला का नाही ही गळचिप म्हणता येणार ही वसंड म्हणून वसंड सुळे म्हणता येणार हे जे सरळ असला का नाही ही जिबी सुळे म्हणता येणार आम्ही हिथं एक असला का नाही दवण सुळे म्हणता येणार मग हिथंच आहे ना एक सुळे असतंय एवढं बोस पडलं का नाही ही बारीक सुळी म्हणून आम्ही म्हणता येणार ही शेपटा सुळी हिथं असतं हिथं ह्या बाजूला हा एक एकाला ह्या साईडला ही आतल्या बाजूला बी असतं आणि ती सोळी कुठली कुठला म्हणा ही काय ह्याला काय म्हणायचं नाही ना नाही ना इथे आतलं बाजू असते ना ही बाहेर बाजू असताना जंगम सुळी म्हणून ती स्वामी सुळी असं ही म्हणतो ना हे सुळ्याच काय प्रॉब्लेम नाही ना ही से पोटावर असला का नाही ही मग लागते ना मग ही बरकड आहे का नाही ही दुईकडे असला का नाही ना चांगलं ही एकाकडं अर्धा बरकड असला का नाही ती अर्कड बरत ती बट्टा लागते ना असं आहे मग ही आहे का नाही ना ही सुळ्या ही एक सुळ्या असावा हिथं एक ती आम्ही कन्नडमध्ये अडकळ सुळी असं म्हणतो ना ही एक म्हणत तर ती बाशिंग सुळी म्हणायचं ना ही असं ही एक नुसतं एक नाम असतं ना असं रेगा असतंय रेगा असतं का ते कृष्ण ते नाम आहे म्हणून आम्ही करून घेतो हा हीच बोराच्या ना ही हिथं एक बोरा असलं का नाही ना ही मग 2 बोराचे म्हणलं तर आम्ही अडकळ सुळी म्हणून कन्नडमध्ये आम्ही असं बसतो ना आता ही छातीला असला का नाही ना ही छाती ही धैर्य सुळी ती बोरं म्हणायच्या ना ही पुढं आला का नाही हिथं असं रेगा आला का नाही ही ती उरले सुळ्या लय सुळ्या आहे वाढ ना मग ही हा इकडची म्हणायच्या ना मग हिथं काय ही पायाला खाली आलं का नाही ही मग ती बेडसुळी म्हणायच्या ना असं ती काय सुळ्याची एक प्रमाण आहे नाही आहे ना सांगायचं हे सर्व बारकी हा पैसा ती बैल काय होत नाही ना पैसे जाते येते कर पण आता ती पळवायच्या बैलाला कसलं बी सुळ्या असू दे रगीट वासरू असेल का नाही ते नेतं आहे ना त्याला सुळ्या बघत ना काय नाही आपलं ओळूसाठी पाळणार एवढं सुळे काढतो ना मग ती घरगुती हाणार कोण विचारत नाही 4 पैसे कमी करते कसलं सुळ्या सरून हे काय थांबत नाही जात आहे ना ही ओळू म्हणल्यानंतर 4 माणसं येणार जाणार सगळं बघणार किंवा असं आहे सकाळी गाय कोणाची झाली ह्याची का त्याची सकाळी ह्याचेच झालं ना ह्याचेच झालं सकाळी ह्याचे झाले मग काल ह्याला का त्याला झालं असंच कोणाचं आलं तर ही सोडा म्हणलं तर ही सोडायचं ते सोडा म्हणलं ते सोडायचं आम्ही दर म्हणलं तर 2000 सांगतो आणि कोण 1000 देतं 1500 देतं मग आज 100 घ्या 8 दिवसांनी देतो असं मी म्हणताय ना असंच आहे ना ह्याच्या पैदाशी नाही झाल्या ना अजून नाही होणार आज माझ्याकडे येऊन 3 महिने झालं नाही आता कसं वाच बरोबर मग हे 2 याच्या आधी कुठला ओळ होता आधी ते नागाव अंड होतं ते हरणे म्हणून ती बैल होतो ना त्याची वासरू आता ते तुम्हाला दारू बघा ना त्याचेच बघा तेच आहे राजाचं काल होतं बघा त्याच्या ते त्या बैला हरण्या बैलाच आहे ना मग आता कुठं आहे ते बैला ना लय आजार पडायला लागला ना म्हणताना ते भिवून मी इकलंय 1.5 लाखला मी 2,25,000 आणलं होतं ना मग आम्हाला बी ही दादांचं इसकून दिलं होतं आम्हाला मग त्या दादा आम्ही जाऊन आणलं होतं मग आजार लय पडला म्हणताना ही 1-2 राजा सोन्या गेलं ही बी मी भिवून आणा ते दिलं मग परत शेवटी काय केलंय कलोड सावकारना हे काका ती एक न्या म्हणून आम्हाला त्या बैल दिलं मग परत ही बी सावकारच दिलंय मला सावकारांचा जीव आहे तुमच्या हे लय जीव आणा मी आता बघायचं म्हणलं तर मी बघितलं त्याने वासरू घेत नाही लाख देऊ दे 4 लाख देऊ दे 1 लाख देऊ दे किती दे मी घ्या म्हणलं नंतर त्याने घ्यायच बघा हा असं आहे आता सध्या त्याच्यात घरी 5 अजून वासरू आहे ना त्याच्या घरी मग मी ह्या काका वासरू घ्या म्हणायचं त्याने सावकार म्हणला का घ्यायचं पैसा विचार काय करायचं ना घ्यायचं घर बांधायचं राहिलं वाणा मग राजा होता तवाना घर बांधायचं म्हणून 7-8 लाख शिल्लक केलं होतं ना मग काय राजा गेलं बघा काय ना मग त्याचे भाव 1.5 लाखाला घेतलंय ती सोन्याला आम्ही 4 लाखला घेतलंय 5.5 लाख हिथंच घेतलंय ना 1.2 लाख रुपये राहिलं होतं ना सगळं हे पत्र मारून आता माझ्या नशिबात
घर नाही म्हणून आम्ही विचार केला नाही ना. एवढं आहे का ना घर बी हीच सगळं मला हीच बघा ना. आणि ते दगड आणलेले घरासाठी हा घरासाठी आणलेलं आहे. तेवढं काय करायचं ना आता काय राहू दे म्हणून सोडलं ना. हा मग ते राजा असताना आणलेले राजा असताना ना आता काय ना ते आणून मग काय पैसेच 8 लाख होतो ना. मग बरायला काय सगळं ते पैसा असला का नाही द्यायला काय आहे ना. 1 महिन्याच माझे घर होत होतं. मग ते रेडी करू सर माझे देवानं गेलं घर मला कशाला ना. हा या काय असेल बा म्हणून बा म्हणून बा म्हणून बा बा म्हणून म्हणून मी लय वाढणार ऊन वाढले. माझे नाव सांग का ना. हा सांगा ना. माझे नाव श्रीशैल रामचंद्र दळवाई, सायकेन तिकुंडी, तालुका जत, जिल्हा सांगली. माझे मोबाईल नंबर 8600711305. व्हॉट्सअप नंबर 8088284721. शाळा किती झाली यांना. माझे 7वी झाला झाली हा, सातवी. कन्नड मध्ये. कन्नड मराठी सगळंच आपलं भांडवरचं कन्नड मी इंग्लिश येत नाही म्हणून ना स्पेलिंग सगळं कळतं कर पण इंग्लिश आम्हाला स्पेलिंग शब्द होत नाही म्हणून मी शाळा सोडला असं आहे. मराठी हिंदी सगळं मी बोलतो अण्णा लिहितो अण्णा सगळं करतो. इथून कर्नाटक बॉर्डर किती लांब. आता किती अण्णा आपला शेत सोडून दुसरा त्या हाय बघा ना दुसरं ते दिसतं बघा तिथंच जवळ अण्णा. हा मग ते 1 मैलच आहे ना बॉर्डर. मग ती जी जमीन दिसते ती कर्नाटकात. हा ते कर्नाटक आपलं इकडं महाराष्ट्रामध्ये आहे. असं आहे काय. हा धन्यवाद. हा, नमस्कार.